महिला आरक्षणाच्या विधेयक आणि त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना यासह एकूण 3 विधेयकांवरती सध्या विशेष अधिवेशनामध्ये घमासान सुरू आहे। सरकारचा दावा आहे, सरकारकडनं पटवलं जातंय कशी ही विधेयक योग्य आहे। 2011च्या जनगणनेनुसार पुनर्रचना मतदारसंघाची करायचा सरकारचा निर्णय कसा योग्य आहे हे सरकार पटवून देते, तर विरोधक त्यांचे ठिकठिकाणी आक्षेप नोंदवतात। मात्र या सगळ्यामध्ये एकूणच गुंता झालेला आहे तो या महिला विधेयकाचा। कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023 ला मंजूर झालेलं होतं आणि त्यासाठी गरज आहे, त्यासाठी जी कंडिशन घातलेली होती ती म्हणजे जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना। आता नजीकची जनगणना आहे 2026 ची आणि त्याच नंतर त्यानुसार डिलिमिटेशन होणार, म्हणजे परिसीमन होणार, मतदारसंघ पुनर्रचना होणार आणि त्या आधारे महिला आरक्षण लागू करावं अशी विरोधकांची मागणी आहे। पण ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर महिला आरक्षण जर लागू करायचं झालं तर त्याला 2030 किंवा त्यानंतरचाही कालावधी उजाडू शकेल। लवकरात लवकर हे विधेयक जर लागू करायचं असेल तर त्यासाठी या आधीची अर्थात 2011 ची जनगणना ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल असं सरकारचं म्हणणं आहे। आणि विरोधक या सगळ्यावरनच स्त्री शक्तीच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप सरकारवरती करतात। त्यामुळे एकूणच महिला आरक्षण विधेयकाचा सध्या तरी हा गुंता झालेला दिसतो। हा गुंता नेमका कशामुळे झाला आहे, त्याच्या मागचं राजकारण काय आहे, खरंच विरोधकांचे आक्षेप योग्य आहेत का, सरकार जे दावे करतंय ते योग्य आहे का, याचाच उहापोह आपल्याला आज करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाच्या प्रवक्त्या वर्षा भोसले आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सव्वालाखे आपल्यासोबत असतील। मी सुरुवातीला वर्षा भोसले यांच्याकडे जाते। वर्षाताई, सरकार अगदी छातीठोकपणे सांगतंय की आम्ही जे करतोय ते योग्य करतोय, पण तरीही विरोधकांना आक्षेप आहेत। काय म्हणणं आहे तुमचं, का तुमचे दावे खरे आहेत आणि मुळात महिला आरक्षण अधिनियम जो आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम, त्याचा एवढा गुंता का झालेला आहे? हा गुंता कारण नसताना तांत्रिक मुद्दे नको त्या गोष्टी आणून विरोधकांचा हा डाव आहे हे हाणून पाडायचं, कारण त्यांना महिला आरक्षण हे मुळातच नको आहे। एकंदरीत ते ज्या मुद्द्यांवरती ते बोलतायत तर समजून घेतलं पाहिजे 2023 ला ज्यावेळेस हे विधेयक पारित झालं त्यावेळेस काय मांडणी केलेली होती आणि त्या अनुषंगाने 2026 ची जनगणना। आपण जर ती आता 2026 ची जनगणनेचा विचार केला तर 2029 ला हे आरक्षण आपल्याला लागू करता येतंय का, तर तसं होऊ शकत नाही। मग आता आपल्याला पुन्हा त्यामध्ये घटनात्मक दुरुस्ती करायला नको का? आणि 81व्या कलमानुसार काय सांगितलेलं आहे तर केंद्रशासित प्रदेशातून 20 आणि जे प्रादेशिक राज्य आहेत त्यातून 530 पेक्षा जास्त खासदार निवडून जाता कामा नयेत। आणि त्यातलं उपकलम काय सांगतं तर खासदारांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशातील खासदारांची संख्या ही गुणोत्तरानुसार समान असावी। मग जर असं असेल तर आता आपण 2029 ला महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे या मुद्द्यावरती विचार करत असताना आपण याला विरोध का करायचा? आपण जर 1971 चा विचार केला तर 1971 ची लोकसंख्या आणि 2026 ची लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। आज काही खासदारांना 10 लाख ते 11 लाखाचा मतदारसंघ आहे तर काही लोकांना 30 लाखाचा एवढा मोठा मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये मतदान करणारा प्रत्येक नागरिकाला सुद्धा समानतेचा अधिकार आहे। मग या विषयावरती विचार करत असताना आत्ताची लोकसंख्या विचारात धरून 81व्या कलमाचा विचार करून आपण समसमान कुठल्याही राज्यावरती अन्याय न करता जेवढ्या संख्या केरळच्या होत्या त्याच संख्येमध्ये 50% वाढ होतील, जेवढ्या उत्तर प्रदेश किंवा तत्समान इतर राज्यांच्या होत्या त्याच्यामध्ये 50% वाढ करून कायद्याची चौकटीमध्ये सगळं बसवून आपण हे नारी शक्ती वंदन विधेयक 2029 ला लागू करायचंय। आणि हे जर करण्यासाठी ज्या ज्या तरतुदी करायला पाहिजे त्या आपण करतोय, पण त्या मान्य न करता फक्त गदारोळ करण्याचं काम हे विरोधकांचं आहे आणि ते करतायत। एका बाजूला म्हणायचं आम्ही नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करत नाही आणि दुसऱ्या बाजूने आडून विरोधच करतायत। उगाचच तांत्रिक मुद्दे काहीतरी गोंधळ घालायचा आणि विरोध करायचा हे विरोधकांचं धोरण आहे। विचारूया आपण त्यांना। आपल्यासोबत संध्या सव्वालाखे आहेत। संध्याताई, सरकारचं असं म्हणणं आहे की उगाच काहीतरी तांत्रिक मुद्दे काढून विरोधासाठी विरोध करायचा, मुळात त्यांना हे आरक्षण विधेयक आणायचंच नाहीये। बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। कारण विरोधी पक्षातल्या महिला ज्या आहे ना
त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मी कालही सांगितलं, मी आजही सांगते, जनगणना ही 2011ला झाली होती. हो. आपल्याला माहिती आहे की जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन होत असतं. आता डिलिमिटेशनची जी प्रोसेस आहे ती किती लेंजी आहे मला माहिती आहे, कारण मागल्या डिलिमिटेशन कमिटीला मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. बर. त्याच्यामुळे ती डिलिमिटेशनची जी अट आहे, यांनी जी म्हटलेलं आहे की 2011, अहो कशासाठी खोटं, इतकं खोटं तुम्ही का करत आहे? खरंच तुमचं नाव थापाडे ठेवायला पाहिजे होतं. हे बघा, हे निव्वळ राजकारण हे लोक करतायत, आम्ही नाही. कारण आम्ही कायम महिलांच्या बाजूनी होतो. आपल्याला माहितीये की 33% आरक्षण जे दिलेलं आहे ते राजीवजींनी दिलेलं आहे. आम्ही सातत्याने 10 वर्ष पाठपुरावा केला. 2014ला राज्यसभेमध्ये जेव्हा पारित झालं, का यांनी लागू केलं नाही? यांच्याकडे संख्या नव्हती का? 10 वर्ष यांच्याकडे करू शकले असते, परंतु 10 वर्ष यांनी काहीच केलं नाही. आणि मला सांगा, आता विशेष सत्र बोलावलं, डिलिमिटेशन करणार नाही, आणि मला सांगा या आधारे होऊ शकेल का? म्हणजे यांच्यासाठी कुठलेच नियम नाही का? सगळे नियम धाब्यावर ठेवायचे. बघा, आम्ही काही महिला विरोधी नाही, मी सुद्धा एक महिला आहे. आज एसटीच्या महिलांना आरक्षण मिळेल, एसटीच्या महिलांना आरक्षण मिळेल. आमचं म्हणणं आहे की जर जनगणना झाली तर ओबीसीच्या महिला सुद्धा त्यांनी काय, मी कालही सांगितलं, आजही सांगते, त्यांनी काय पाप केलेलं आहे, ओबीसीच्या महिलांना सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करा, म्हणजे सर्व लोक येतील. म्हणजे जेवढी ज्यांची आबादी तेवढा त्यांचा हक असला पाहिजे. हे तर तुम्ही सुद्धा मान्य कराल ना, की असं आहे की बा की आम्ही महिलांच्या विरोधात आहे. आम्ही महिलांच्या विरोधात अजिबात नाही, परंतु जे काही चाललं आहे ते सगळं खोटं आहे. 2029ला सुद्धा लागू होणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देते. मग ते 2030 होईल का, 40 होईल का, त्याच्या पुढे जाईल का? कारण यांना काही आरक्षण द्यायचं नाहीये. आरक्षण तुम्हाला द्यायचं आहे ना, तर चला आजच लागू करा. एवढ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, एवढ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, किती टक्के महिलांना तिकिटा दिल्या हो यांनी? मला सांगा, महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, किती महिलांना तिकिटा दिल्या? अहो, हे तर एक मंत्री करू शकत नव्हते. ते तर आमची ओरड होती म्हणून कसं तरी यांनी मित्र पक्षाची मंत्री केली. हे काय सांगतात, हे देऊच शकत नाही. हे सगळं खोटं आहे. यांना आरक्षण द्यायचं नाही आहे. हे महिलांना दाखवलेलं गाजर आहे. हे एप्रिल संध्याताई, तुम्ही म्हणालात की तुम्ही डिलिमिटेशन कमिटीच्या सदस्य होतात. साधारण किती वेळ लागू शकतो डिलिमिटेशनला? तुमचा अनुभव काय सांगतो? अभिप्राय मागवतील, आज अभिप्राय मागवतील, कुठले अभिप्राय कसे असतील, डिलिमिटेशनला किती वेळ लागतो मला माहिती आहे. त्याचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा समजू दे, तुम्ही जो दावा करताय की इतका सगळा अट्टहास करून सुद्धा 29ला जर आरक्षण लागू होणार नसेल, सरकार ज्या चौकटीत ते बसवायचा प्रयत्न करते, जर डिलिमिटेशनच त्या काळापेक्षा जास्त जाणार असेल, तर तुम्ही म्हणताय तसा सरकारचा फोलपणा उघड होईल. किती वेळ लागू शकतो डिलिमिटेशन प्रक्रिया पूर्ण व्हायला? निश्चितच जाईल. डिलिमिटेशन 29 पर्यंत यांचं होणार नाही. आमचं म्हणणं आहे, कशाला मग जनगणनेची, म्हणजे तुम्ही म्हणताय की अजून 3-3.5 वर्ष लागतील, 3-3.5 वर्ष पुरणार नाही डिलिमिटेशनला? अहो, यांनी सगळे नियम धाब्यावर ठेवले. डिलिमिटेशन होत नाही, धाब्यावर तुम्ही ठेवलं. आज आचारसंहिता तुम्ही धाब्यावर ठेवली आणि विशेष सत्र बोलवता. 10 वर्ष काय झोपी गेले होते का? विचारूया, जर यांना द्यायचं असतं, मी वारंवार तुम्हाला एकच मुद्द्यावर सांगेल, जर आरक्षण द्यायचं असतं तर यांनी राज्यांमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी यांनी दिलं असतं. आम्ही या उलट केलेलं आहे. हे सांगतात ना की महिला विरोधी आहे. अहो, पहिले राष्ट्रपती आम्ही केलं, 33% आरक्षण आम्ही दिलं. ठीक आहे, आमच्यावर काय बोट दाखवता? वर्षाताई, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार आता जो अट्टहास करतंय, एवढ्या घाईघाईने त्यांना जे हे आरक्षण आणि पुनर्रचना जी मतदारसंघांची आणायची आहे आणि त्यासाठी ते 2011चा आधार घेतायत आणि 2029च्या निवडणुकीसाठी म्हणून हे कारण तुम्ही देताय, तर 2029च्या निवडणुकीपूर्वी हे काही पुरं व्हायचं नाही, त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा जनतेला गाजर दाखवताय असा त्यांचा आरोप आहे. 2029ला या देशामधल्या 33% महिला देशाच्या संसदेत असल्या पाहिजेत, हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे.
2047 सालच्या विकसित भारताची कल्पना करत असताना आपण जर 2029ला महिलांना वंचित ठेवलं तर पुढची 5 वर्ष त्यांच्या आयुष्यातले निघून जातात आणि देशाच्या विकासामध्ये ही दोन्ही चाकं स्त्री आणि पुरुष ही अतिशय महत्त्वाची आहेत। आणि गेल्या 10 वर्षात पक्षाने काय केलं तर या 10 वर्षात गेल्या 60 वर्षामध्ये जेव्हा यांचं सरकार होतं काँग्रेसचं तेव्हा त्यांना जमलं नाही। ते शौचालयापासून ते तिला उद्योजिका करण्यापर्यंत समृद्ध करण्याचा प्रवास, तिला स्वतःचं हक्काचं घर देणं, तिला एक विचारधारा देणं, असं खूप मोलाचं काम, तिला उज्ज्वला गॅस योजनेपासून सगळ्या योजनांचा जर विचार केला तर तिच्या आयुष्यातला खूप मोठा वेळ वाचून तिला तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आणि तू जसं घर चालवू शकतेस तसं देशही चालवू शकतेस ही विचारधारा रुजवण्याचं काम 10 वर्षात या सरकारने केलं। त्यामुळे हे काय म्हणतात नाही त्याचं उत्तर आहे। आणि दुसरा प्रश्न जो आहे 2029ला लागू होणार नाही, अहो तुम्हाला हे होऊ द्यायचंच नाहीये। 2029ला लागू व्हावं ही तुमची मुळात इच्छाच नाही। 2029ला लागू करत असताना कायद्याच्या चौकटीत बसून जे जे करता येईल ते केलं पाहिजे आणि म्हणून सर्वपक्षीय लोकांनी याचं समर्थनच केलं पाहिजे, कारण हा काही कुठल्या एका वर्गाला किंवा कुठल्या एका पक्षाच्या महिलांना नाही तर सर्वपक्षीय महिलांना याचा उपयोग होणार आहे। वर्षाताई आणि संध्याताई तुम्ही दोघंही तुमच्या पक्षाची राजकीय भूमिका मांडताय, एकमेकांवर टीका करताय, मान्य आहे, तुमचे दोघंही पक्ष सांगतायत की आम्ही महिलांचे कैवारी आहोत, ठीक आहे। 2029च्या निवडणुकीमध्ये तुमचे पक्ष 1/3 उमेदवारी महिलांना देणार आहेत का? मला दोघींकडूनही उत्तर हवंय। सुरुवातीला मी संध्याताई तुमच्याकडे येते। 1/3 ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली जाणार आहे का डिस्पाइट आरक्षण येतंय नाही येतंय? ताई आम्हाला तर सांगायची पण गरज नाही, आमचा एक्सपेरिमेंट झालाय। आपल्याला माहिती असेल 40% तिकिटा यूपी मध्ये आदरणीय प्रियंकाजी गांधी यांनी दिल्या होत्या। यांनी दिल्या का कुठल्या राज्यांमध्ये यांनी सांगावं। ताई सांगतायत उज्ज्वला गॅस योजना, ताई तुम्ही विसरल्या असाल उज्ज्वला गॅस भरताना महिलांच्या डोळ्यातून पाणी पडताय, भरू शकत नाही उज्ज्वला गॅस, हे विसरू नका। 1500 रुपये तुम्ही जे दिले ना महिलांना तेव्हा तुम्ही नियोजन केलं होतं का? आज काय परिस्थिती आहे राज्यांची आम्हाला बोलायला लावू नका। बघा ही काही टीका टिप्पणी नाही, परंतु ही वास्तविकता आहे की 2029ला आरक्षण मिळणार नाही। हे फक्त राज्यांमध्ये जे निवडणुका चालू आहे त्यासाठी महिलांचं मतदान घेण्यासाठीच हे सर्व चालू आहे। आज मला सांगा तुम्ही सगळे ढाब्यावर ठेवलं, आचारसंहिता सुद्धा तुम्हाला लागू नाही, म्हणजे तुमच्यासाठी हे बघा आम्ही काही महिलांच्या विरोधात आहे का? मी सुद्धा एक महिला आहे, मी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेली आहे। मला सुद्धा वाटतं महिला सभागृहामध्ये आल्या पाहिजे, पण महिलांना किती दिवस पर्यंत फसवणार? किती खोटं तुमचं नाव छापावर ठेवलं पाहिजे। मी नेहमी सांगते की वारंवार खोटं तुम्ही बोलता। 29ला अजिबात हे आरक्षण देणार नाही। ठीक आहे, मुद्दा लक्षात आला माझा। वर्षाताई तुम्हालाही तोच प्रश्न आहे। स्त्रियांचा एवढाच कैवार असेल तर भाजप आणि तुमचे मित्र पक्ष हे देणार आहेत का 1/3 ठिकाणी महिला उमेदवार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे 33% काय यावेळच्या विधानसभेमध्ये 40% महिला असतील आणि संपूर्ण देशाचा विचार करता सगळ्यात जास्त खासदार या भारतीय जनता पार्टीचे आहेत। असतील ना, मग आरक्षणाची एवढी घाई कशासाठी? मग आरक्षण ठरलेल्या प्रोसिजरने जाऊ दे की, जर देणार आहात तुम्ही तर मग आरक्षण ठरलेल्या प्रोसिजरने जाऊ दे की। मग आरक्षणासाठी 2011ची जनगणना आणा, मग डिलिमिटेशन आणा, मग अधिनियम आणा, ठरलेल्या प्रोसिजर 2026ची वाट बघा की मग 2026ची जनगणना होऊ दे की। करता येणार नाही, कारण महिलांनाच एकंदरीत तो तिढा सुटणार नाही। 2032 साल उजाडेल म्हणजे एका टर्म पासून महिलांना वंचित ठेवायचं का की महिलांना 2029 मुद्दा तोच आहे। महिलांना वंचित काय, आरक्षण आल्यानंतर 1/3 जागा त्याला हक्काने मिळणारच आहेत। आम्ही तोच हक्क तुम्हाला आरक्षणाशिवाय द्यायला सांगतोय, म्हणजे फक्त माझं तुमच्याकडेच नाही विरोधकांना सुद्धा सांगणं आहे आरक्षणाशिवाय महिलांना हक्क द्या की मग तुम्ही किती कैवारी जनता पार्टीने बोलून होत नाही ना सर्व पक्ष। हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या महिलांचा प्रश्न आहे का? मी फक्त एका पक्षाला म्हणत नाही, विरोधकांची हीच अवस्था आहे। महिलांना 40% आणि हा फक्त भारतीय जनता पार्टीने किती महिलांना द्यावं
आरक्षण किंवा किती टक्के महिला द्याव्यात आहे नाही, तर देशामध्ये प्रत्येक पक्षात काम करणाऱ्या सगळ्यांना समान हक्क मिळावा. कोणालाही असं वाटतं का म्हणे अरे यांच्या पक्षात दिलं जाते आमच्या पक्षात नाही. जोपर्यंत आपल्याकडे आजही हा पुरुष सत्ताक केंद्रस्थानी राजकारण होतं आणि भारतीय जनता पार्टी स्त्री पुरुष हा भेद याच्या पलीकडे जाऊन पुरुषीकरणाकडून मानवीयकरणाकडे हा प्रवास जावा आणि स्त्रीला फक्त लाभार्थी म्हणून न पाहता या सगळ्या व्यवस्थेमध्ये या निर्णय प्रक्रियेमध्ये ती सहभागी व्हावी आणि कुठेही अडचण तिला येता कामा नये. यामुळे काही गोष्टी या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करणं आणि तिला ते अधिकार देणं. कारण नाहीतर बऱ्याचदा आपण असं पाहतो की ती महिला एखादी ग्रामपंचायतीची सदस्य होते पण सरपंच पती म्हणून तिचा नवरा चालवतो. असं न होता कर्तृत्ववान महिलांना संधी द्यायची असेल तर कायद्याच्या चौकटीतच या सगळे बदल करून त्यांना संधी दिली पाहिजे. काँग्रेसला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. काही फक्त भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला एकट्याला आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करत आहे. मला विरोधकांना सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. संध्याताई तुम्ही सांगताय बिल पास केलं तेव्हा नोटिफिकेशन काढलं नाही. संध्या चव्हालाखे तुम्ही सांगताय युपी मध्ये 40% महिलांना आरक्षण दिलं, तिथे तुमची सत्ता आली नाही. दुसरं तुमचं एक मोठं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये किती महिलांना उमेदवारी दिली? कर्नाटकच्या हाऊसमध्ये किती महिला आहेत की तिथे प्रियंका गांधींचं राज चालत नाही. युपी मध्ये त्यांचा शब्द चालतो म्हणून त्यांनी 40% महिलांना उभं केलं आणि कर्नाटकात त्यांच्या शब्दाला फारसा मान नाही म्हणून तिथे जमलं नाही त्यांना. नाही आम्ही महिलांना देतोच आहे. आम्ही बघा आम्ही महिलांना कुठेही डावललेलं नाही. जितके अर्ज आमच्याकडे आलेले होते त्या ठिकाणी आम्ही दिलं. युपी मध्ये बरेचसे अर्ज आमच्याकडे आलेले होते. म्हणूनच संध्या चव्हालाखे फरक काय पडतो 2026च्या जनगणनेनुसार होणं आणि 2011च्या जनगणनेनुसार होणं? फरक काय पडतो? 2011ची जी जनगणना होती त्यानंतर डिलिमिटेशन व्हायला पाहिजे होतं. आज मला सांगा 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती. ठीक आहे कोविडमुळे झाली नाही परंतु नंतर हे करू शकले असते. यांच्याकडे वेळ होता. आज मला सांगा ताईंनी सांगितलं की सर्व समाजाच्या महिलांना यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही जेव्हा एससीच्या महिलांना देतोय आम्हाला आदर आहे, एसटीच्या महिलांना देतोय आम्हाला आदर आहे, मग ओबीसीच्या महिलांना त्यापासून वंचित का ठेवावं? जर तुम्ही सांगताय की सर्व समाजातल्या महिलांना मिळावं म्हणून ते करताय मग ओबीसीच्या महिलांवर हा अन्याय का? हे मला विचारायचं आहे त्यांना. वर्षा भोसले उत्तर द्या या प्रश्नाचं. फक्त ओबीसी महिलांवरच अन्याय का? तुम्ही म्हणता ना ओबीसी आमचा डीएनए वगैरे, मग त्यांच्यावरतीच अन्याय का? त्यांना का वंचित ठेवलंय असं? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भूमिका कायम भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे. पण कुठलीही गोष्ट आरक्षणाचा मुद्दा आणि ज्यावेळेस आपण ओबीसीचा मुद्दा म्हणतो तो 2000 आधीपासून म्हणजे ज्यावेळेस ह्यांचं सरकार होतं तेव्हापासूनचा तो मुद्दा पेंडिंग आणि कोर्टामध्ये तो विषय सुरू आहे. यांना मिळालं पाहिजे की नाही तर 100% मिळालं पाहिजे आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचा म्हणून किंवा सरकारचा म्हणून प्रयत्न राहणार आहे का? तर तोही प्रयत्न राहणार आहे आणि निश्चित केला जाईल. पण हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. आधी हे तुम्ही म्हणता की ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा कोर्टात पेंडिंग आहे म्हणून तुम्ही ओबीसी याच्यात इन्क्लूड केलेले नाही. कटवायचा तो ओबीसीचा मुद्दा काढायचा किंवा इतर मुद्द्यांवरती बोलायचं आणि मूळ विषयाला बगल द्यायची ही काँग्रेसची भूमिका आहे आणि याला आमचा विरोध आहे. आजही आम्ही सांगतो की कुठल्याही समाजातली महिला असो, मग ती बहुजन समाजातली असो, एससी एसटीतली असो, ही महिला आहे. आधी ती महिला एक स्त्री आहे आणि तिला निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे. आरक्षणातलं आरक्षण हा सगळे मुद्दे काय आज निर्माण झालेले नाही आहेत. हे वर्षानुवर्षाचं चाललेलं. त्याच्यामध्ये काही घटनात्मक बदल करण्यासाठी आपली मानसिकता असायला हवी की नको की फक्त मूळ विषयाला बगल द्यायचा. हे यांच्या कारकिर्दीत मंजूर होऊ नये. कारण हे अशा पद्धतीने करतात, समाजामध्ये अस्थिरता करायची, गैरसमज निर्माण करायचे आणि मूळ विषयाला बगल देण्याचं काम काँग्रेस आणि इतर विरोधकांचं या देशामध्ये सुरू आहे. संध्या चव्हालाखे बगल देताय तुम्ही मूळ विषयाला? मला सांगा कोर्टाचा आणि या जनगणनेचा काय संबंध आहे? डिलिमिटेशनचा काय संबंध आहे ताई? मला सांगा. जर तुम्हाला द्यायचं आहे ना आरक्षण सरसकट द्या ना तुम्ही. कशाला डिलिमिटेशन झाली 2600 काही एका विशिष्ट असं नाही की कुठल्या विशिष्ट समाजाचा. आम्ही सर्व जातीय धर्मांना सोबत घेऊन जातो. आम्ही महिला म्हणजे महिला. तुम्हीच सांगितलं की आमच्या पुरुष प्रधान संस्कृती आहे, तुमच्या खासदारांचे मतदारसंघ छोटे झाले पाहिजे.
आज मला सांगा, काय पुरुषांनीच ठेका घेतलाय? महिलांनी राजकारणामध्ये येऊ नये? आज जर हे आरक्षण आदरणीय राजीवजी गांधीजींनी दिलं नसतं ना, तर ही संध्या सहवाला की इथे बसू शकली नसती. तुम्ही आम्ही पुढे येऊ शकलो नसतं. या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आमचा कुठल्याही आरक्षणाला अजिबात विरोध नाही, परंतु सर्व समाजातील महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका काँग्रेसची आहे आणि या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहे. काय म्हणता येईल वर्षा भोसलेजी? पहिली गोष्ट की हे जे म्हणतायत की आम्ही आरक्षण दिलं, तर त्यावेळेस सगळ्यांनी समर्थन दिलं, पण आरक्षण महिलांना दिल्यानंतर खरंच त्यांना अधिकार दिले का? किती महिला, एक महिला राष्ट्रपती, त्यांच्या मागची पार्श्वभूमी बघा, यांनी बनवलेला पंतप्रधान त्यांच्या मागची पार्श्वभूमी बघा, कुठलीही पार्श्वभूमी नसलेले एवढ्या मोठ्या पदावर गेलेले फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच तुम्हाला दिसू शकतात. नाहीतर इथे घराणीशाही होते. आणि मी परत सांगते, पुरुषीकरणाकडून हे राजकारण मानवीयकरणाकडे, मग तिथे स्त्री आणि पुरुष हा भेद न होता त्यांच्यातल्या क्वालिटीजनुसार संधी मिळणं, आणि त्यांना संधी मिळत असली तरच या देशाचं राजकारण खूप पुढे जाऊ शकतं. या देशाला खूप चांगल्या इतिहास आहे. हा मा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, अहिल्याबाई होळकरांचा आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उभ्या राहिलेल्या या स्त्रिया, त्यांचा इतिहास या देशाला असताना आपण आज त्यांना आरक्षण मिळू नये आणि त्यासाठी वेगवेगळ्या विषयांना बगल देत समाजात अस्थिरता निर्माणाचा प्रयत्न का करतोय? स्वतः त्या सांगतायत की डिलिमिटेशनच्या माध्यमातून आता जर झालं डिलिमिटेशन तर 2029ला ते लागू करता येणार नाही. मग एक टर्म महिलांना यापासून वंचित ठेवायचं का? म्हणजे पुढच्या टर्मला महिलांचा विचार होईल. आता आहे त्या परिस्थितीमध्ये करायचं म्हटलं तर परत सांगते, कलम 81चा विचार करा. काय सांगताय कलम 81? हे कलम 81 जे सांगते की तुम्हाला लोकसंख्येचा विचार करायला लागेल. वर्षाताई, तुमचे मुद्दे लक्षात आले सगळे, आणि इतर तुमचे मुद्दे सगळे लक्षात आले. एक जेन्युइन प्रश्न जो ह्याच्यामध्ये विचारला जातोय, गरजेचं आहे. आज आहे 2026, आज आहे 2026, 2029ला निवडणुका येतील. ह्या दरम्यानच्या काळामध्ये परिसीमन, डिलिमिटेशन, मतदारसंघ पुनर्रचना ही पूर्ण होऊ शकणार आहे का? 50% निश्चितपणे होईल. ज्यावेळेस प्रत्येक राज्यातल्या 50% सीट्स, मग अशा वेळेला काय करायचंय तर समान मतदार संख्या आपल्याला काउंट करणं आणि त्या निमित्ताने त्या प्रकारे मतदारसंघांचं डिलिमिटेशन करणं. लोकसंख्येच्या आधारे करायला गेलो, जनगणनेची वाट पाहिली तर ते होऊ शकणार नाही. पण 2011 नुसार जी लोकसंख्या होती आणि आता जी आपल्याला वाढलेली लोकसंख्या दिसते, त्या अनुषंगाने जर एखाद्या ठिकाणी 30 लाख मतदारसंख्या आणि एखाद्या ठिकाणी 10 लाख आहे, तर त्या एका खासदाराला 30 लाखांचं प्रतिनिधित्व करायला लागतं, तर दुसऱ्या खासदाराला 10 ते 11 लाखाचं. तर असं न होता मतदानाचा अधिकार त्या लोकसभेमध्ये सुद्धा प्रत्येकाला समान असणं आणि समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करता येण्यासाठी हा 50%च्या माध्यमातून आपण त्या राज्यांमध्ये कुठल्याही दक्षिणात्येकडची असेल किंवा कुठल्याही राज्यांवरती अन्याय न होता आता जेवढी आहेत त्या सगळ्यामध्ये सरसकट 50%, जर आता 40 असतील तर त्याच्यामध्ये 20 वाढतील, म्हणजे 60 होतील. पण वर्षाताई, ही डिलिमिटेशनची प्रक्रिया इतकी साधी नसते. जर समजा ती या ठराविक काळात होऊ शकली नाही तर 2029ची निवडणूक सुद्धा महिला आरक्षणाशिवाय जाणार का? नियम मला सांगा. आता तेच तर आपण म्हणतोय की या पद्धतीने लागू करून हे बिल पास करायचं आणि महिलांना 2029ला 33% आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांनी समर्थन दिलं पाहिजे. पुढच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेगाने आणि झपाट्याने होतील, कारण जनगणनेमधून ह्या सगळ्या आपण विचार करत असताना ते डिलिमिटेशन 26चा आपण जर विचार केला तर त्यामुळे 2032 साल उजाडेल आणि एका टर्मपासून महिलांना वंचित राहू नयेत. महिलांना याच काळात 29लाच लढण्याची 33% आरक्षणाच्या माध्यमातून संधी मिळावी, कारण त्या आत्ता उभ्या राहिल्या तर ज्यावेळेस या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होतील त्यावेळेस 2047च्या विकसित भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा समसमान वाटा असेल आणि जगाच्या पटलावरती भारताचं नाव वेगळ्या अर्थाने लिहिण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल. आपण कितीही अमेरिका प्रगत देश म्हणत असलो तरी अजून तिथली महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही, पण ज्या ज्या राष्ट्रांनी
छोटी राष्ट्र आहेत ज्यांनी महिलांना समर्थन दिलं, महिलांना पुढे आणलं, ती राष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि भारत नाही, या अपेक्षा आहे की स्पर्धेमध्ये एक भारत सुद्धा नंबरला राहावा. अतिशय म्हणून उत्तम पद्धतीने 2029 यापुढे काम करत निवडणूक ही राहील. महिला पण 33% आता आरक्षणात जर लढली. आपण बघितलं एक बेसिक नियम, राजकारण बदलत चाललंय ना, राजकारण हे थोडंसं प्रोपॅगॅन्डिस्टिक व्हायला लागलेलं आहे आणि तसंच असतं राजकारण. पण ह्या प्रोपॅगॅन्डिस्टिक राजकारणामध्ये सध्या या राजकारणाचं महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे तिथे catch-22 सिच्युएशन झाले. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी सिच्युएशन झालेली आहे. कारण 2011ची जनगणना आणि 2026ची जनगणना, डिलिमिटेशन कुठल्या आधारे करायचं, मग या आधारे की त्या आधारे, मग वेळेत बसवायचं, हे सगळेच प्रश्न आणि त्याभोवतीची असलेली राजकीय गणितं, यामध्ये हा सगळा गुंता झालेला आहे. तो सुटणार का हे आता आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. अगदी थोड्याच वेळात सभागृहामध्ये मतदान सुद्धा होईल. आपण बघूया काय चित्र देशाला आता बघायला मिळतं सभागृहातल्या विशेष अधिवेशनामध्ये. या दोन्ही आपल्या राजकीय मैत्रिणींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय.